Hello students, welcome to this class of the physics. लास्ट टाइम एक डायग्राम दिलेली असेल तर फॉर एक्झाम्पल पीटी डायग्राम दिलेली असेल तर पीव्ही डायग्राम व्हीटी डायग्राम आपण कशा ड्रॉ करायच्या त्याचा आपण एक्सरसाइज बघत होतो. तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, सगळ्या प्रोसेसेसच्या तुम्हाला पीव्ही व्हीटी आणि पीटी डायग्राम अगोदर व्यवस्थित माहिती पाहिजेत. आयसोथर्मल प्रोसेसची पीव्ही डायग्राम बघा कशी आहे. इट इज रेक्टँग्युलर हायपरबोला. आयसोथर्मल प्रोसेसची व्हीटी डायग्राम व्हर्टिकल लाईन असते आणि पीटी डायग्राम देखील व्हर्टिकल येणार आहे बिकॉज टेम्परेचर इज कॉन्स्टंट ना. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याची डायग्राम कशी येणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे. प्रेशर इज कॉन्स्टंट देअरफॉर हॉरिझॉन्टल लाईन. व्हीटी डायग्राम काय असणार आहे, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन असणार आहे अँड इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओरिजिन मधून पास होते, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये ज्याचा स्लोप जास्त असतो तिथं प्रेशर काय असतं, कमी असतं. बरोबर आहे ना. म्हणजे आता इथं जी डायग्राम व्हीटी डायग्राम, आयसोबारिक प्रोसेसची व्हीटी डायग्राम बघा, ही जी डायग्राम आहे इथं दाखवलेली, ठीक आहे. तर याच्यामध्ये P1 चा स्लोप जास्त आहे अँड देअरफॉर P1 हे प्रेशर काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. आणि पीटी डायग्राम मध्ये प्रेशर इज कॉन्स्टंट म्हणजे हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येणार आहे. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सो पीव्ही डायग्राम मध्ये काय येणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे व्हर्टिकल स्ट्रेट लाईन येणार आहे. व्हीटी डायग्राम मध्ये काय होणार आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येणार आहे. आणि पीटी डायग्राम मध्ये काय येणार आहे, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ओके, लेट्स सी वन मोर एक्झाम्पल रिलेटेड टू दिस. म्हणजे एक डायग्राम दिली तर दुसरी डायग्राम त्याच्यावरून तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. ओके, सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक व्हीटी डायग्राम इथं दिलेली आहे लाईक दिस. A cyclic process 1, 2, 3, 4, 1. Okay, depicted on the VT diagram. The PT diagram and PV diagram for this cyclic process are given below. Select the incorrect choice. आता इथं आपल्याला व्हीटी डायग्राम दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे, पीव्ही डायग्राम आणि पीटी डायग्राम आपण काय करूया, ड्रॉ करूया. ओके, त्याच्यासाठी ही थोडीशी मोठी डायग्राम मी ड्रॉ करतो. मोठी डायग्राम जरा घेतो. म्हणजे एक डायग्राम दिलेली असेल तर त्याच्यावरून तुम्हाला दुसरी डायग्राम काढता आली पाहिजे. हा इम्पॉर्टंट MCQ आहे, लक्षात घ्या. आणि हे खूप इझी आहे. आता ही तुम्हाला कुठली डायग्राम दिली, व्हीटी डायग्राम दिली. याच्यावरून पीव्ही डायग्राम काढायचा आपण प्रयत्न करूया. पीव्ही डायग्राम, पीव्ही डायग्राम, पीव्ही डायग्राम. ओके, आता याच्यामध्ये या सगळ्या प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत हे अगोदर माहिती पाहिजे तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल 1 to 2 ही प्रोसेस जर आपण इथं बघितली, 1 to 2 प्रोसेस, तर ही 1 to 2 प्रोसेस कशी आहे बघा, इट इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. कारण 1 पॉईंटचं व्हॉल्यूम जर बघितलं तर हे एवढं येणार आहे या पॉईंटचं. 2 पॉईंटचं व्हॉल्यूम बघितलं तर ते एवढंच येणार आहे. म्हणजे 1 to 2 व्हॉल्यूम काय होतंय, 1 to 2 कुठल्याही पॉईंटला व्हॉल्यूम बघितलं तर व्हॉल्यूम तेवढंच राहतंय. म्हणजे 1 to 2 काय आहे, आयसोकोरिक प्रोसेस आहे. लक्षात येते, म्हणजे इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. त्याच्यानंतर 2 to 3 बघा, व्हीटी डायग्राम मध्ये 2 to 3 काय आहे, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. इन्क्लाइन स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल व्हीटी डायग्राम मध्ये तर ती कुठली असते, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असते. पी इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असते. ओके, जर काय होत असेल, व्हीटी डायग्राम जर इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन असेल आणि ती इन्क्लाइन स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होत असेल, ही महत्वाची कंडिशन आहे, तर प्रेशर इज कॉन्स्टंट. त्याच्यानंतर 3-4 लाईन बघा, व्हर्टिकल लाईन आहे. 3 पॉईंटचं टेम्परेचर काढलं, जेवढं येतंय तेवढंच 4 पॉईंटचं टेम्परेचर पण येतंय. म्हणजे 3 to 4 सगळ्या पॉईंटला टेम्परेचर तेवढंच आहे. सो हिअर काय येणार आहे, टेम्परेचर इज कॉन्स्टंट येणार आहे. आणि 4 to 1 पुन्हा एकदा काय आहे बघा, इट इज अ इन्क्लाइन स्ट्रेट लाईन आहे. आणि व्हीटी डायग्राम जर इन्क्लाइन स्ट्रेट असेल तर पुन्हा एकदा प्रेशर काय असतं, कॉन्स्टंट असतं. प्रेशर इज कॉन्स्टंट. ठीक आहे, आता या
प्रोसेसेस या पीव्ही डायग्राम मध्ये आपल्याला शो करायचे आहेत. 1 to 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, बरोबर आहे ना. 1 to 2 इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आणि हे व्हॉल्यूम जे आहे ना ते कमी लेवल आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणजे व्हर्टिकल स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागणार, ठीक आहे, पीव्ही डायग्राम मध्ये. त्याच्यानंतर 2 to 3 ही काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. म्हणजे 2, 3 आणि 1, 4 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. आता कुठलं प्रेशर जास्त असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ज्याचा स्लोप जास्त तिथं प्रेशर काय असतं कमी, म्हणजे हे प्रेशर लेस असलं पाहिजे आणि हे प्रेशर काय असलं पाहिजे मोर, बरोबर. म्हणजे 2 to 3 लाईन वर काढावं लागेल आणि 1 to 4 लाईन खाली काढावं लागणार आहे, बरोबर ना. या पद्धतीने येणार आहे बघा. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स येणार आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 3-4 लाईन जी आहे ती टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे काय येणार आहे, पीव्ही डायग्राम कशी असते टेम्परेचर कॉन्स्टंटची, या पद्धतीने काहीतरी असते, कर्व्ड लाईन असते. इट इज अ कर्व्ड लाईन लाईक दिस. आता याला नेमिंग करावं लागेल. 2 to 3 हे हायर प्रेशर आहे, म्हणजे 2, 3 हे हायर प्रेशर आहे. 3 to 4 ही काय आहे, आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे 3 to 4. त्याच्यानंतर 1 to 2 ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. त्याच्यामुळे 1, 2, 3, 4 ही अशी सायकल येणार आहे बघा. लक्षात येते का बघा. सो दिस इज द पीव्ही डायग्राम. ओके, बाकीचं सगळं आता इरेज करून टाकलं तरी चालणार आहे. तर या पद्धतीने ही पीव्ही डायग्राम येणार आहे. सो पीव्ही डायग्राम फॉर दिस प्रोसेस विल बी लाईक दिस. म्हणजे गिवन डायग्राम मध्ये अगोदर कुठल्या प्रोसेस दिलेल्या आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार पीव्ही डायग्राम, पीटी डायग्राम वगैरे तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता ही झाली पीव्ही डायग्राम. आता पीटी डायग्राम देखील ड्रॉ करून बघूया आपण. पीटी डायग्राम. PT diagram means pressure with respect to temperature diagram, PT diagram. तर पुन्हा एकदा बघा, प्रेशर कुठलं 2 to 3 हे प्रेशर जास्त आहे. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसेस अगोदर काढा. 2, 3 आणि 1, 4 म्हणजे 2, 3 ची लाईन वर येणार, 1, 4 ची लाईन काय येणार आहे, खाली येणार आहे. ओके, या हॉरिझॉन्टल लाईन्स येणार बिकॉज दीज आर 2 आर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसेस. झालं. त्याच्यानंतर 1 to 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम पीटी डायग्राम मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणजे कशी असते, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहे. आणि 3 to 4 ही काय आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे, म्हणजे टेम्परेचरची व्हर्टिकल लाईन येणार. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे व्हर्टिकल लाईन येणार. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन मधून पास होणारी काय होणार आहे, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येणार आहे. लक्षात येते का. सो 1 to 2 प्रोसेस ही 1 to 2 प्रोसेस ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, बरोबर. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला पीटी डायग्राम काय असते, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन असते. त्याच्यानंतर 2 to 3 ही काय आहे, हाय प्रेशरची कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. त्याच्यानंतर 3 to 4 काय आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. अँड 4 to 1 इज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस वन्स अगेन. सो डायग्राम विल बी लाईक दिस. हे खूप इझी आहे. फक्त प्रत्येक प्रोसेसची पीव्ही डायग्राम कशी असते, व्हीटी डायग्राम कशी असते, पीटी डायग्राम कशी असते, ही अगोदर बेसिक तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके. नाउ नेक्स्ट सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन इज लाइक दिस. इथे तुम्हाला पीव्ही डायग्राम दिलेले आहे, त्याच्यावरून बाकीचे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. So this is your PV diagram, and based on this PV diagram you are going to draw the
ऑदर टू डायग्राम्स. आता हे तुम्ही मला सांगायचं आहे, त्याच्यासाठी जरा असं काय करावं लागेल, घरी अभ्यास करावा लागेल. प्रिव्हियस जे काय झालेलं आहे ते माहिती पाहिजे. ते माहिती नसेल तर आपण काय करू शकत नाही त्यांना. ओके, मला सांगा आता ABCD ही प्रोसेस आहे. मला सांगा A to B प्रोसेस कसली आहे हे अगोदर मला सांगा. A to B प्रोसेस, कारण हे नेमिंग अगोदर आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आहेत. बोला लवकर. A to B प्रोसेस कुठली प्रोसेस आहे? दिस इज अ PV डायग्राम. सगळ्यांची रिप्लाय मला पाहिजेत. इट इज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, कारण A to B प्रेशर सगळ्या पॉइंटला काय दिसतंय? कॉन्स्टंट दिसतंय. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. B to C प्रोसेस कसली आहे? B to C. B to C. करेक्ट. PV डायग्राम मध्ये असा कर्व दिसला की त्याला काय म्हणायचं? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. टेम्परेचर इज कॉन्स्टंट. C to D कसली लाईन आहे? C to D कुठली प्रोसेस आहे? बघा, C to D प्रत्येक पॉइंटचं व्हॉल्यूम जर बघितलं ना, C पॉइंटचं व्हॉल्यूम जेवढं येते तेवढंच D पॉइंटचं व्हॉल्यूम येते. सो इट इज अ व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस. आणि ही फोर्थ लाईन जी आहे DA ही कुठली असणार आहे? ही कुठली प्रोसेस असणार आहे? आयसोथर्मल प्रोसेस. ओके, दॅट इज टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता एवढा पार्ट समजलेला असेल तर याच्यावरून आपल्याला सुरुवातीला FET डायग्राम ड्रॉ करायची. आता नेक्स्ट FET डायग्राम. FET डायग्राम, दॅट इज व्हॉल्यूम टेम्परेचर डायग्राम. ठीक आहे. आता याच्यामध्ये FET डायग्राम मध्ये AB प्रोसेस कशी दाखवायची मला जरा सांगा. AB प्रोसेस बोला फास्ट. AB प्रोसेस कशी दाखवता येईल? कारण AB ही प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे आणि FET डायग्राम मध्ये कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस कशी असते याचं तुम्ही अगोदर प्रॅक्टिस किंवा स्टडी केला पाहिजे. बरोबर. स्ट्रेट लाईन दाखवणार, पासिंग थ्रू ओरिजिन दाखवणार, कारण FET डायग्राम मध्ये प्रेशर नाहीये कुठं. म्हणजे काय होणार आहे? इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन येणार आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर. म्हणजे आणि ती काय आहे? हाय प्रेशरची लाईन आहे. हाय प्रेशरची लाईन असल्यामुळे स्लोप कमी दाखवावा लागेल का जास्त दाखवावा लागेल ते पण सांगा. प्रेशर जास्त दिसतंय ना, P ही जास्त व्हॅल्यू आहे AB प्रोसेसची. त्याच्यामुळे स्लोप कमी दाखवावा लागेल का जास्त दाखवावा लागेल ते अगोदर सांगा. जास्त प्रेशरला स्लोप कमी दाखवावा लागेल. म्हणजे त्याची जी लाईन आहे ती ओरिजिन मधून पास होणारी लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. ओरिजिन मधून पास होणारी स्ट्रेट लाईन AB झालं. BC प्रोसेस कसली आहे? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. बरोबर. मग मला सांगा त्याची लाईन कशी काढावी लागेल FET डायग्राम मध्ये? कॉन्स्टंट टेम्परेचर FET डायग्राम मध्ये व्हर्टिकल लाईन. बरोबर आहे ना. आता इथे दोन कॉन्स्टंट टेम्परेचर आहेत, BC आणि AD. दोन्ही टेम्परेचर कॉन्स्टंट प्रोसेस आहेत. ठीक आहे. कुठलं टेम्परेचर जास्त आहे? BCचं टेम्परेचर जास्त आहे का ADचं? कुणाचं जास्त आहे टेम्परेचर? BCचं टेम्परेचर जास्त आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय करणार आहे इथं? आता व्हर्टिकल लाईन येणार ना, इथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आणि इथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो एकाच वेळी. म्हणजे या दोन्ही प्रोसेस झाल्या. कुठल्या? BC आणि AD प्रोसेस. दोन्हीच्या व्हर्टिकल लाईन्स येणार आहेत. लाईक दिस. आणि आता राहिली कुठली प्रोसेस? CD प्रोसेस. CD प्रोसेस कशी ड्रॉ करायची? CD प्रोसेस. हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन थोडीशी वर काढावी लागेल का खाली काढावं लागेल? व्हॉल्यूम बघा जास्त आहे का कमी आहे? दिसतंय ना, इकडं व्हॉल्यूम म्हणजे कमी व्हॉल्यूम. राईटला जाईल तसं व्हॉल्यूम वाढत निघालंय. इथं व्हॉल्यूम आहे ते CD प्रोसेसचं. मग
इथं VT डायग्राम मध्ये ती हॉरिझॉन्टल लाईन काढणार, ती खाली काढणार का वर काढणार? जास्त व्हॉल्यूम म्हणजे वर व्हॉल्यूम असणार. ओके, वर काढावं लागेल का खाली काढावं लागेल थोडीशी? हे अशी येणार प्रोसेस. ठीक आहे, आता नेमिंग करूया. CD प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे ना, CD फॉर एक्झाम्पल इथं दिलं. ED प्रोसेस आणि BC प्रोसेस. BC ला आणि AB प्रोसेस ही या पद्धतीने येणार आहे. AB BC ला टेम्परेचर जास्त पाहिजे ना. एक मिनिट. CD नेमिंग बघा, नेमिंग हे ट्रायल अँड एररनच तुम्हाला बघावं लागेल. टेम्परेचर जास्त कुठं आहे? BC प्रोसेसला, म्हणजे BC इकडे पाहिजे. BC आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम वरचा पॉइंट आहे BC. CD प्रोसेस ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. ओके, आणि इथं येणार A पॉइंट. AB कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, BC कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, CD कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आणि DA ही कसली आहे? दॅट इज कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. सो दिस विल बी द रिक्वायर्ड ग्राफ. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. अंडरस्टूड येस और नो टाका जरा. जरा कम्युनिकेशन करा. नेक्स्ट कुठली डायग्राम काढायची? आता PT डायग्राम पण काढून बघूया. PT डायग्राम थोडीशी बघा. सुरुवातीला AB प्रोसेस ड्रॉ करूया. AB प्रोसेस कशी ड्रॉ करणार आहे PT डायग्राम मध्ये? AB प्रोसेस म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे, बरोबर. PT डायग्राम मध्ये जिथं लाईन आहे तिथंच येणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर BC कसली आहे? BC कुठं ड्रॉ करायची? कसली लाईन ड्रॉ करायची सांगा? BC व्हर्टिकल. BC आणि AD दोन्ही व्हर्टिकल आहेत. BC हाय टेम्परेचर आहे, AD लो टेम्परेचर आहे. आणि त्याच्यानंतर CD प्रोसेस कशी ड्रॉ करू सांगा? PT डायग्राम मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आपल्याला दाखवायची. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस PT डायग्राम मध्ये, म्हणजे प्रेशर टाइम डायग्राम मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस ही तिरकी दाखवायची, इन्क्लाइंड, बरोबर ना. स्लोप कमी दाखवायचा का जास्त दाखवायचा? जास्त व्हॉल्यूम आहे ना, ते डायग्राम नुसार जास्त व्हॉल्यूम आहे, म्हणजे स्लोप काय करावं लागेल? कमी दाखवावा लागणार आहे स्लोप. ओके, पासिंग थ्रू ओरिजिन ही अशी काहीतरी लाईन येणार आहे. passing through origin like this. Okay, so this is the CD. Constant volume process is the CD process. So here CD, this is BC is the constant temperature, AD is the constant temperature, so ABCD. So it will be like this. AB is the constant pressure process. So in this way there will be PT diagram. The next part आपण बघूया, that is the van der Waals equation for the real gases. Okay, van der Waals equation. Van der Waals equation for real gases. Okay, आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. याच्यापर्यंत आपण आयडियल गॅस इक्वेशन बघितलेलं आहे, त्याचे डिफरंट फॉर्म बघितलेले आहेत. आयडियल गॅस इक्वेशनचा बेसिक फॉर्म
काय आहे, दॅट इज पीव्ही इज इक्वल टू NRT. याला काय म्हणायचं, आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणायचं. आता हे इक्वेशन कोण उभे करतं, फक्त आयडियल गॅस उभे करतं, किंवा हे इक्वेशन उभे करणारा जो गॅस आहे त्याला काय म्हणायचं, आयडियल गॅस असं म्हणायचं. परंतु हे इक्वेशन जे आहेत ते रिअल गॅसेस नेहमी उभे करत नाहीत. म्हणजे हाय टेम्परेचर म्हणजे लो टेम्परेचर आणि हाय प्रेशरला काय होत नाही, हे इक्वेशन उभे केलं जात नाही रिअल गॅसेसनं. ओके, म्हणजे रिअल गॅसेस जे आहेत ते या इक्वेशन पासून काय होतात, डेव्हिएट होतात. तर व्हॅन डर वॉल या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, रिअल गॅसेसचं बिहेवियर या इक्वेशन पासून कशा पद्धतीनं चेंज होत आहे, ओके, या इक्वेशन मध्ये कशा पद्धतीनं बसत नाही याचा स्टडी केलेला आहे. अँड अकॉर्डिंगली ही हॅज मॉडिफाईड इट इक्वेशन which can be applied to the real gases at any conditions of the temperature and pressure. ओके, म्हणजे व्हॅन डर वॉल्स इक्वेशन म्हणजे काय आहे, इट इज मॉडिफिकेशन टू द आयडियल गॅस इक्वेशन विच कॅन बी अप्लाइड टू द रिअल गॅसेस. लक्षात येते का बघा, व्हॅन डर्स वॉल इक्वेशन काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन मध्ये केलेलं करेक्शन आहे. ओके, किंवा आयडियल गॅस इक्वेशन मध्ये केलेलं मॉडिफिकेशन आहे, जेणेकरून काय करू शकतो, ते इक्वेशन आपण रिअल गॅसेसला कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला अप्लाय करू शकतो. कारण आयडियल गॅस इक्वेशन रिअल गॅसेसला सगळ्या कंडिशनला अप्लाय होत नाही, फक्त कधी अप्लाय होतं, हाय टेम्परेचर किंवा लो प्रेशरला अप्लाय होतं. बरोबर, हाय टेम्परेचर आणि लो प्रेशरला हे इक्वेशन रिअल गॅसेसला अप्लाय होतं, परंतु लो टेम्परेचर आणि हाय प्रेशरला हे इक्वेशन रिअल गॅसेस ओबे करत नाहीत. आणि रिअल गॅसेस सगळ्या कंडिशनला ओबे करणारं एक इक्वेशन व्हॅन डर वॉलनं शोधून काढलेलं आहे. आणि त्याच्यासाठी काय केलेलं आहे, इथं प्रेशर मध्ये थोडंसं करेक्शन दिलेलं आहे आणि व्हॉल्यूम मध्ये थोडंसं करेक्शन दिलेलं आहे. आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे, एक नवीन इक्वेशन तयार केलेलं आहे. आणि ते इक्वेशन कसं आहे बघा, प्रेशर प्लस प्रेशर करेक्शन. ओके, ते इक्वेशन कसं आहे बघा, प्रेशर प्लस प्रेशर करेक्शन ब्रॅकेट कंप्लीट इनटू, बघा प्रेशरच्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रेशरमध्ये थोडंसं प्रेशर करेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम मायनस व्हॉल्यूम करेक्शन केलेलं आहे, व्हॉल्यूम मायनस व्हॉल्यूम करेक्शन. ओके, इज इक्वल टू NRT. ओके, या पद्धतीनं व्हॅन डर वॉलनं काय केलेलं आहे, आयडियल गॅस इक्वेशनला मॉडिफाय केलेलं आहे. प्रेशर मध्ये सम करेक्शन ऍड केलेलं आहे, व्हॉल्यूम मध्ये सम करेक्शन काय केलेलं आहे, सबट्रॅक्ट केलेलं आहे, अँड राईट हँड साइड तर ऍज इट इज आहे NRT. ओके, आता हे प्रेशर करेक्शन किती आहे त्याचा फॉर्म्युला देखील व्हॅन डर वॉलनं शोधून काढलेला आहे. तर प्रेशर करेक्शन असतं AN²/V². ओके, प्रेशर करेक्शन आहे AN²/V², AN²/V². दिस इज द प्रेशर करेक्शन इनटू व्हॉल्यूम मायनस. ओके, व्हॉल्यूम करेक्शन काय आहे तर NB आहे, व्हॉल्यूम करेक्शन इज N इंटू B. NB इज द व्हॉल्यूम करेक्शन इज इक्वल टू NRT. म्हणजे व्हॅन डर वॉल इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे, प्रेशर मध्ये प्रेशर करेक्शन अप्लाय केलेलं आहे, व्हॉल्यूमला व्हॉल्यूम करेक्शन अप्लाय केलेलं आहे. ओके, दिस इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय हिम. अँड दिस इज द इक्वेशन विच कॅन बी ओबेड बाय ऑल द रिअल गॅसेस. हे इक्वेशन मात्र काय होतं, सगळे रिअल गॅसेस काय करू शकतात, ओबे करू शकतात. या इक्वेशनलाच काय म्हणतो आपण, व्हॅन डर वॉल्स इक्वेशन. जे व्हॅन डर वॉल इक्वेशन म्हणजे काय केलंय बघा, आयडियल गॅस इक्वेशनला मॉडिफाय केलेलं आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, पीव्ही इज इक्वल टू NRT. तर याच्यामध्ये प्रेशरला प्रेशर करेक्शन दिलेलं आहे, व्हॉल्यूमला व्हॉल्यूम करेक्शन दिलेलं आहे, आणि एक नवीन इक्वेशन फॉर्म केलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज व्हॅन डर वॉल्स इक्वेशन. ओके, याला व्हॅन डर वॉल इक्वेशन असं म्हटलं जातं. तर व्हॅन डर वॉल इक्वेशन बघा कसं आहे, हे इक्वेशन तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. दॅट इज P प्लस AN²/V². ओके, फी मायनस NB इज इक्वल टू NRT. आता इथं नेहमीप्रमाणे सगळ्या टर्म्स आहेत. P म्हणजे काय असणार आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट गॅस असणार आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. ओके, A मीन्स अ कॉन्स्टंट किंवा प्रेशर करेक्शन कॉन्स्टंट असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर N म्हणजे नेहमीप्रमाणे नंबर ऑफ मोल्स आहेत, नंबर ऑफ मोल्स. ओके, त्याच्यानंतर B इज अनदर कॉन्स्टंट किंवा व्हॉल्यूम करेक्शन कॉन्स्टंट आहे तो. ओके, आणि त्याच्यानंतर फी म्हणजे काय असणार आहे, इथं व्हॉल्यूम असणार आहे, फी इज इक्वल टू व्हॉल्यूम.
and capital T is the absolute temperature. Absolute temperature. Okay, absolute temperature. and नेहमीप्रमाणे R म्हणजे काय असणार आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. So this is called as van der Waals equation for the real gas. लक्षात आलं का बघा? van der Waals equation for real gas असतं P plus an square by v square into v minus nb is equal to nRT. ठीक आहे. म्हणजे फक्त काय केलेलं आहे? प्रेशर मध्ये प्रेशर करेक्शन दिलेलं आहे, व्हॉल्यूम मध्ये व्हॉल्यूम करेक्शन दिलेलं आहे. हे इक्वेशन जे आहे ते काय करतात? सगळे रिअल गॅसेस ओबे करतात. ओके. आता या van der Waals इक्वेशनचा डिटेल मध्ये स्टडी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळेल. लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये याचा इन डिटेल स्टडी आहे. ओके. फिजिक्स मध्ये आयडियल गॅस इक्वेशन बरोबर van der Waals इक्वेशन का आहे हे फक्त माहिती असणं आवश्यक आहे. याचा जास्त डिटेलमध्ये स्टडी फिजिक्स मध्ये नाहीये. परंतु याच्यावर न्यूमरिकल येऊ शकतो. कसला न्यूमरिकल येऊ शकतो? तर कंपॅरिझन टाइप न्यूमरिकल येऊ शकतो. फक्त याच्यासाठी फक्त हे van der Waals इक्वेशन तुम्हाला पाठ पाहिजे. ओके. याच्यावर एमसीक्यू किंवा क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा. आता van der Waals इक्वेशन जे आहे एवढाच फिजिक्स मध्ये लिमिटेड याचा स्टडी आहे. याचा जास्त स्कोप तुम्हाला केमिस्ट्रीमध्येच बघायला मिळेल. ओके. याचा इन डिटेल स्टडी, प्रेशर करेक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय, व्हॉल्यूम करेक्शन एक्झॅक्टली काय. सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा की आयडियल गॅसेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतो, परंतु रिअल गॅसेसमध्ये मात्र काय होऊ शकतो? इंटरमॉलिक्युलर फोर्स क्रिएट होऊ शकतो. आणि या इंटरमॉलिक्युलर फोर्समुळं काय होतं? गॅसचं ऍक्च्युअल प्रेशर आणि ऍक्च्युअल व्हॉल्यूम जे आहे ते रिअल गॅसेस प्रमाणे येत नाही. ओके. गॅसचं जे ऍक्च्युअल प्रेशर आहे, रिअल गॅसेसचं ऍक्च्युअल प्रेशर आयडियल गॅस प्रमाणे येत नाही. ते थोडंसं वाढतं, म्हणून त्याला प्रेशर करेक्शन द्यावं लागतं. किंवा व्हॉल्यूम देखील काय होतं? इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे थोडंसं ते चेंज होतंय. ओके. सो त्याच कंडिशनला म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतानाचं व्हॉल्यूम काढलं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स कन्सिडर करून व्हॉल्यूम काढलं तर दोघांच्या मध्ये थोडासा डिफरन्स पडणार आहे. त्याला आपण व्हॉल्यूम करेक्शन असं म्हणतो. तर प्रेशर करेक्शन आणि व्हॉल्यूम करेक्शन हे कशामुळे क्रिएट होतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आयडियल गॅसेस आणि रिअल गॅसेसमध्ये मेन डिफरन्स काय आहे? हाच डिफरन्स आहे. आयडियल गॅसेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स अजिबात नसतो आणि रिअल गॅसेस म्हणजे काय असतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. आणि त्या इंटरमॉलिक्युलर फोर्समुळं आयडियल गॅस इक्वेशन दाखवलेलं प्रेशर रिअल गॅसेसला येत नाही, किंवा आयडियल गॅस इक्वेशन दाखवलेलं व्हॉल्यूम रिअल गॅसेसला येत नाही. थोडंसं ते करेक्ट करावं लागतं. यालाच आपण प्रेशर करेक्शन आणि व्हॉल्यूम करेक्शन असं म्हणतो. ओके. याच्यावर फक्त या टाईपचाच क्वेश्चन तुम्हाला नीट किंवा मेन्स किंवा ऍडव्हान्स एक्झामला विचारला जाऊ शकतो. ओके. जस्ट अ कंपॅरिझन टाइप ऑफ क्वेश्चनच येऊ शकतो. याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. प्रेशर करेक्शन म्हणजे काय, व्हॉल्यूम करेक्शन म्हणजे काय, याचा इन डिटेल स्टडी फिजिक्स मध्ये नाहीये. हे बघा, आता इथे क्वेश्चन काय दिलाय? इफ द प्रेशर ऑफ CO2 that is real gas in a container is given by, okay, the formula for the pressure is given, that is RT divided by 2V minus B minus 9 divided by 4B square. Okay, then compute the mass of that gas in the container. बघा, हे जे इक्वेशन आहे ना ते रिअल गॅसचं इक्वेशन आहे, म्हणजे van der Waals इक्वेशन आहे. फक्त या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायला पाहिजे. ओके. या फॉर्म मध्ये आता कसं कन्वर्ट करता येईल लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय करावं लागेल? थोडंसं शिफ्टिंग करावं लागेल, मॅनिप्युलेशन करावं लागेल. ओके. याच्यामध्ये काय करूया? हे बघा, van der Waals इक्वेशन प्रमाणे इक्वेशन दिसायचं म्हणजे राईट हँड साइडला तुम्हाला फक्त NRT दिसतंय. तसं राईट हँड साइडला आपण इथं फक्त RT किंवा NRT ठेवायचं आहे. बाकीच्या सगळ्या टर्म आपल्याला लेफ्ट हँड साइडला न्यायच्या आहेत. तर P सुरुवातीला 9/4B² LHS ला घेतलं तर काय होणार आहे? मायनसचं प्लस होणार. P प्लस 9 डिवायडेड बाय 4B². ब्रॅकेट कंप्लीट. ओके. P प्लस 9 डिवायडेड बाय 4B² ब्रॅकेट कंप्लीट. ओके. इज इक्वल टू काय येणार आहे? RT डिवायडेड बाय 2V मायनस B येणार आहे. आता काय करतो? 2V मायनस B ला पण LHS ला घेतो. म्हणजे P प्लस 9/4B² as it is, okay, into 2V minus B is equal to RT.
ठीक आहे. ते या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपॅरिझन केलं तर पी प्लस समथिंग आलेलं आहे, बरोबर. परंतु इथं फी फक्त आहे आणि इथं 2 व्ही आहे. म्हणजे काय करूया, दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही साइडला काय करूया, इथं 2 न डिवाइड करूया दोन्ही साइडला. इक्वेशनच्या दोन्ही साइडला 2 न डिवाइड केलं, p प्लस 9 डिवायडेड बाय 4b स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट. या इक्वेशनला 2 न डिवाइड केलं तर फी मायनस बी बाय 2 होणार इज इक्वल टू हाफ RT होणार. असं होणार बघा ते. म्हणजे थोडक्यात वॅन्डर वॉल्सचे जे इक्वेशन आहे ना, त्याला सिमिलर इक्वेशन थोडंसं दिसायला पाहिजे. वॅन्डर वॉल इक्वेशन मध्ये पी आहे, इथं पण पी आहे. ओके, पहिल्या ब्रॅकेटमध्ये फक्त पीच पाहिजे. 2p 3p 4p असेल तर काय करायचं, त्याला 4 न डिवाइड करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4p असलं तिथं तर 4 न डिवाइड करणार. परंतु लेफ्ट हँड साइडला 4 न डिवाइड केलं तर राईट हँड साइडला पण 4 न डिवाइड करायला पाहिजे. अदरवाइज इक्वेशन इक्वेट होणार नाहीये, रॉंग होईल, लक्षात घ्या. तसं व्हॉल्यूम सेकंड ब्रॅकेटमध्ये तुम्हाला फीची टर्म दिसायला पाहिजे. 2v 3v दिसून चालणार नाही. फक्त काय करायचं, 2v 3v वगैरे असेल तर काय करायचं, अकॉर्डिंगली त्याला LHS ला त्याला डिवाइड करायचं, तसं RHS ला देखील डिवाइड करायचं. ओके, आता याच्यामध्ये आता डायरेक्टली आपण कम्पेअर करूया. स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, p प्लस an स्क्वेअर बाय an स्क्वेअर बाय फी स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट फी मायनस NB इज इक्वल टू NRT. आता जस्ट राईट हँड साइड जरा कम्पेअर करा. इथं आहे RT, इथं आहे RT, इथं हाफ आहे आणि इथं N आहे. म्हणजे जर राईट हँड साइड जर कम्पेअर केली तर तुम्हाला लक्षात येईल की बाय कम्पेअरिंग अबव इक्वेशन्स, बाय कम्पेअरिंग अबव इक्वेशन्स आपल्याला मिळणार आहे N इज इक्वल टू हाफ, म्हणजे नंबर ऑफ मोल्स असणार आहेत हाफ. जे इक्वेशन नुसार आपल्याला कंपॅरिझन केल्यानंतर नंबर ऑफ मोल्स हाफ मिळत आहेत. ओके, तर नंबर ऑफ मोल हाफ मिळाल्यानंतर काय विचारलंय, मास ऑफ दॅट गॅस विचारलेला आहे. मास ऑफ दॅट गॅस. मग मास कसं काढताय तुम्ही, मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इनटू मोलर मास. ओके, मास ऑफ गॅस काढायचा आहे, मास ऑफ गॅस. ओके, सो मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आहेत हाफ आणि CO2 चं मोलर मास किती आहे 44. म्हणजे मास येणार आहे दॅट इज 22 ग्रॅम. 22 ग्रॅम विल बी द आन्सर हिअर. ओके, तर लक्षात घ्या 1 मोल CO2 म्हणजे 44 ग्रॅम असतं. 1 मोल CO2 म्हणजे 44 ग्रॅम, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग हाफ मोल म्हणजे किती येणार, 22 ग्रॅम येणार. 1 मोल CO2 म्हणजे 44 ग्रॅम असेल तर आपलं नंबर ऑफ मोल किती आलेत, हाफ मोल आलेत ना, तर हाफ मोल म्हणजे काय असणार आहे 22 ग्रॅम असणार आहे. तर मास ऑफ गॅस इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर मास. नंबर ऑफ मोल्स आहेत हाफ, मोलर मास आहे 44 आणि देअरफॉर अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन मास ऑफ द गॅस जे असलं पाहिजे ते किती असलं पाहिजे, 22 ग्रॅम असलं पाहिजे. नेक्स्ट एक क्वेश्चन बघा. The PV diagram for the two different masses M1 M2 are drawn at a constant temperature T. State whether M1 is greater than M2 or M2 is greater than M1. म्हणजे फक्त आपल्याला इथं आयडेंटिफाय करायचं M1 greater than M2 आहे का M2 greater than M1 आहे. PV डायग्राम तुम्हाला इथं दिलेले आहे. ओके, आता M1 M2 काय आहेत, मासेस ऑफ द गॅसेस आहेत. M1 M2 हे मासेस आहेत. ठीक आहे, मास ऑफ द गॅस. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन काय बघा. ओके, आयडियल गॅस इक्वेशन इज PV इज इक्वल टू NRT. आता आयडियल गॅस इक्वेशन मासच्या स्वरूपात जर कन्वर्ट करायचं झालं तर PV इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण, मास डिवायडेड बाय मोलर मास करतो, मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट इनटू RT. ठीक आहे, आता काय केलं इथं, मास फक्त चेंज केलंय, बाकीचं काय चेंज इथं केलेलं नाहीये. ओके, टेम्परेचर देखील तेच आहे, त्याच टेम्परेचरला दोन डिफरंट मासेसला हे ग्राफ काढलेले आहेत. ओके, मग आता बघा म्यू आर टी हे सगळं कॉन्स्टंट आहे. म्यू म्हणजे मोलर मास कॉन्स्टंट, आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याच्यानंतर टी टेम्परेचर, हे काय दोन्ही केसला टेम्परेचर टी आणि टी आहे म्हटलंय, टेम्परेचर देखील तेवढंच आहे. सो याचा अर्थ काय होतो, PV इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, मास येणार आहे. M म्हणजे मास, जे इथं स्मॉल m न डिनोट केलेलं आहे. PV इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास.
ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, जिथं पी इंटू व्ही हे प्रोडक्ट जास्त असेल तिथं मास जास्त असणार आहे. लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, पी व्ही इज इक्वल टू एनआरटी हे इक्वेशन आहे. पी व्ही इज इक्वल टू एम बाय म्यू आरटी येणार आहे. ओके, नंबर ऑफ मोल म्हणजे मास डिवायडेड बाय मोलर मास केलेला आहे. म्यू आरटी कॉन्स्टंट आहे, ते काढून टाकल्यानंतर पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पी व्ही जिथं जास्त तिथं मास जास्त. ओके, पी व्ही जिथं जास्त तिथं मास जास्त. पी इंटू व्ही हे प्रोडक्ट जास्त. आता फॉर एक्झाम्पल एक प्रेशरची सर्टन व्हॅल्यू मी घेतो. सो दिस इज द सर्टन व्हॅल्यू ऑफ द प्रेशर. आता फर्स्ट ग्राफ जो आहे त्याच्यावर व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती येणार आहे, एवढी येणार V1. आणि सेकंड ग्राफवर व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती येते, V2 येते, इथे येणार. बघा, म्हणजे पहिला जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये P इंटू V1 काय येणार आहे, कमी येणार, कारण व्हॉल्यूम कमी आहे ना. दोन्ही ग्राफला मी प्रेशर तेवढंच घेतलं, लक्षात घ्या. दोन्ही ग्राफला प्रेशरची व्हॅल्यू तेवढीच घेतली आणि त्या प्रेशरला दोन्ही ग्राफच्या व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू काढल्या. तर फर्स्ट ग्राफला व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय येते, कमी येते, आणि सेकंड ग्राफला व्हॉल्यूमची व्हॅल्यू जास्त येते. त्याच्यामुळे पीव्ही ही व्हॅल्यू काय असणार आहे, फर्स्ट ग्राफला कमी येणार आणि सेकंड ग्राफला जास्त येणार आहे. ओके, तर इथं आपण लिहू शकतो ऍज पीव्ही फॉर द ग्राफ 1 इज मोर दॅन पीव्ही फॉर ग्राफ 2. पीव्ही1 हे कमी येणार आहे, सॉरी, पीव्ही1 काय येणार आहे, कमी येणार आहे, आणि पीव्ही2 हे काय येणार आहे, जास्त येणार आहे. मग पीव्ही1 जिथं जास्त तिथं मास काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे M1 शुड बी काय असलं पाहिजे, लेस दॅन M2 असलं पाहिजे. M1 कमी आणि M2 काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. म्हणजे जिथं प्रोडक्ट कमी, फर्स्ट ग्राफवर प्रोडक्ट काय ते कमी येते, म्हणजे त्याच्यामुळे फर्स्ट ग्राफचं मास काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. आणि सेकंड ग्राफला पीव्ही हे प्रोडक्ट जास्त येते, त्याच्यामुळे सेकंड ग्राफचं मास काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. आता याच्यावरच क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, सिमिलर क्वेश्चन. ओके, बघा, सिमिलर क्वेश्चन कॅन बी आस्क्ड ऑन दिस. क्वेश्चन कसा येतो बघा, नेक्स्ट क्वेश्चन. सपोज तुम्हाला पुन्हा एकदा अशाच प्रकारचा सिमिलर ग्राफ दिलेला आहे आणि इथं सांगितलं की सो पीव्ही डायग्राम इज ड्रॉन फॉर द 2 डिफरंट गॅसेस. ओके, इथं काय आहे, 2 डिफरंट गॅसेस आहेत. पीव्ही डायग्राम इज ड्रॉन फॉर 2 डिफरंट गॅसेस. 2 डिफरंट गॅसेसला पीव्ही डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. ओके, ज्यांचं मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास का आहे, μ1 अँड μ2 आहे. ओके, ऍट द सेम टेम्परेचर. पुन्हा एकदा दोन्ही गॅसचं टेम्परेचर तेवढंच ठेवलंय. म्हणजे पहिला गॅस टी टेम्परेचरला ठेवला, त्याची पीव्ही डायग्राम काढली, त्याचा ग्राफ जो आहे तो असा आलेला आहे. दिस इज द ग्राफ फॉर दी फर्स्ट गॅस. त्याच्यानंतर तेवढ्याच टेम्परेचरला दुसरा गॅस ठेवला आणि त्याची पीव्ही डायग्राम काढली. ओके, त्याचं मोलर मास किती आहे, सपोज μ2 आहे. तर याच्यामध्ये आता क्वेश्चन विचारला की अकॉर्डिंग टू डायग्राम μ1 जास्त येणार का μ2 जास्त येणार आहे. तर पुन्हा एकदा बघा, अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू nRT येणार. आता नंबर ऑफ मोल पुन्हा एकदा रिप्लेस करूया. 2 डिफरंट गॅसेस ऑफ सेम मास. इथं आणखी एक गोष्ट दिली पाहिजे, सेम मास. दोन्ही गॅसेसचं काय आहे, मास सेम आहे. आता मास सेम, परंतु मोलर मास डिफरंट आहे. आता नंबर ऑफ मोल कसं करतो, मास डिवायडेड बाय द मोलर मास करतो इंटू RT. आता इथे कॉन्स्टंट काय बघा, दोन्ही गॅसेसचं मास तेवढंच आहे असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. दोन्ही गॅसेसचं टेम्परेचर तेवढंच आहे असं दिलेलं आहे. R इज अ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याच्यामुळे पीव्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास येणार आहे, म्यू. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू म्यू. बघा, आता त्याच्यामुळे पीव्ही हे मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट जिथं जास्त असणार तिथं म्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. पीव्ही हे प्रोडक्ट जिथे जास्त असेल ना तिथं काय असणार आहे, म्यू म्हणजे मोलर मास कमी असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो, प्रेशरची ही काहीतरी व्हॅल्यू घेतो. प्रेशरची ही व्हॅल्यू घेतल्यानंतर ओके, फर्स्ट ग्राफवरचं व्हॉल्यूम केवढं येणार आहे, एवढं येणार आहे V1. आणि सेकंड ग्राफवर व्हॉल्यूमची व्हॅल्यू जर काढली तर कुठे येणार आहे, इथे येणार आहे V2. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ग्राफवर आपण पीव्ही प्रोडक्ट काढलं तर P इंटू V1 येणार. सेकंड ग्राफवर आपण पीव्हीचं प्रोडक्ट काढलं तर P इंटू V2 येणार आहे.
आता V1 लेस आहे आणि V2 मोर आहे आणि देअरफॉर काय होणार आहे, PV1 काय असलं पाहिजे, लेस असलं पाहिजे आणि PV2 काय असलं पाहिजे, मोर असलं पाहिजे. म्हणजे जिथं प्रोडक्ट काय असेल, जास्त असेल, म्हणजे सेकंड लाईनला काय आहे, प्रोडक्ट जास्त आहे, मग तिथं मोलर मास काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. देअरफॉर काय येणार आहे, μ2 आणि μ1 याच्यामधलं रिलेशन विचारलं, म्हणजे मोलर मासेस मधलं रिलेशन विचारलं, तर μ1 काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे आणि μ2 काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. ओके, म्हणजे पहिल्या ग्राफचं मोलर मास जास्त पाहिजे आणि दुसऱ्या ग्राफचं मोलर मास काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. थोडक्यात काय, जिथं प्रोडक्ट जास्त तिथं मोलर मास कमी, जिथं प्रोडक्ट कमी तिथं मोलर मास जास्त. किंवा मासच्या स्वरूपात सांगायचं झालं, फर्स्ट म्हणजे 14.47 एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या, जिथं पीव्ही प्रोडक्ट जास्त येणार तिथं मास जास्त येणार आहे, आणि जिथं पीव्ही प्रोडक्ट कमी येणार आहे तिथं मास कमी येणार आहे. लक्षात येत आहे. सो पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, मास येतं, मास ऑफ द गॅस. अँड पीव्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येतं, मोलर मास. मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. मोलर मासलाच काय म्हणतो आपण, मॉलिक्युलर वेट म्हणतो इन ग्रॅम. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि ग्राफनुसार पीव्ही जास्त कुठल्या ग्राफला, पीव्ही हे प्रोडक्ट कुठल्या ग्राफला जास्त येते बघायचं, त्याच्यानुसार मास जास्त आहे का मोलर मास कुठल्या ग्राफचं जास्त आहे हे आपण ठरवू शकतो. ओके स्टुडंट्स. वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर बघा तुम्हाला पीटी डायग्राम दिली, पीटी डायग्राम, प्रेशर टेम्परेचर डायग्राम. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. PT diagram for an ideal gas is as shown in figure. What interference can you drawn regarding the change in volume? Change in volume काय होत असेल, तर आपण हे बघितले, आठवते का? PT डायग्राम मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस कशी असते, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असते. दिस इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू दिस डायग्राम स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर काय होतं, ही जी आहे ना ती कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस होते. पीटी डायग्राम बरोबर आहे ना. प्रेशर टेम्परेचर डायग्राम मध्ये तिरकी लाईन ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं पॉईंट ए असेल आणि इथं पॉईंट बी असेल तर काय येणार आहे, जेवढं व्हॉल्यूम ए ला असणार तेवढंच व्हॉल्यूम काय असणार आहे, बी ला असणार आहे. परंतु कधी ती स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर, कधी स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर, आता ही जी स्ट्रेट लाईन आहे ती एक्सटेंड केल्यानंतर लक्षात घ्या ओरिजिन मधून पास होत नाही. त्याच्यामुळे इथं व्हॉल्यूम ए आणि बी चं सेम नसणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार नाही. त्याच्यामुळे हा जो एक्झाम्पल आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके, गॅस ज्यावेळी ए टू बी जाणार त्यावेळी त्याचं व्हॉल्यूम काय होणार, ओके, व्हॉल्यूम काय होणार असा क्वेश्चन आहे इथं, लक्षात घ्या. ओके, आता बघा हीच लाईन मी ओरिजिन पासून बी पॉईंट पर्यंत काढली, ओरिजिन पासून बी पॉईंट पर्यंत काढली, तर काय होईल, ही स्ट्रेट लाईन येणार आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा पॉईंट मी ए पॉईंट जर इथं खाली घेतला असता तर ए टू बी जात असताना व्हॉल्यूम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आता ए पॉईंट थोडासा वर आहे म्हणजे प्रेशर जास्त आहे, म्हणजे इथं काय असणार आहे, म्हणजे काय होणार इथं व्हॉल्यूम ए टू बी जात असताना काय होईल असं वाटतंय, थोडंसं थिंक करा याच्यावर. ए टू बी जाताना डेफिनेटली आता काय होणार नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट तर राहणार नाही, व्हॉल्यूम एक तर इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. वेदर इट इज गोइंग टू इन्क्रीज और डिक्रीज हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार आहे. whether it is going to increase or decrease. बघा याच्यामध्ये आपण असं करू शकतो की बी पॉइंट मधून जाणारी कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसची डायग्राम काढली तर ही अशी, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसची जर डायग्राम काढली तर स्ट्रेट लाईन ही अशी येणार आहे, लक्षात येते का? दिस इज द कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस पासिंग थ्रू पॉइंट बी. सिंपल कॅल्क्युलेशन आपण कसं करू शकतोय, दिस इज द कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस पासिंग थ्रू बी येणार आहे, म्हणजे फीबी प्रेशर, फीबी व्हॉल्यूमची, फीबी या कॉन्स्टंट व्हॉल्यूमची लाईन जी आहे ती या पद्धतीने येणार, आणि फी ए या कॉन्स्टंट व्हॉल्यूमची जी लाईन येणार आहे ती अशी येणार आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे ना. डेफिनेटली एबी जी आहे ना ती कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस नाहीये. ओके,
बी पॉइंट मधून ओरिजिन मधून जाणारी जर लाईन तिरकी लाईन जर काढली तर ही अशी येणार, बी पॉइंट मधून आणि ओरिजिन मधून जाणारी लाईन. तसं ए पॉइंट मधून आणि ओरिजिन मधून जाणारी लाईन काढली तर ही अशी येणार, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हा जो ग्राफ आहे तो मात्र काय आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. मला सांगा आता इथं 1चं व्हॉल्यूम जास्त असणार का 2चं व्हॉल्यूम जास्त असणार हे आपण बघितलंय. आता 1 आणि 2 हे काय आहे, दोन्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहेत. 1 and 2 आर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे, डेफिनेटली कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. बरोबर, 1 आणि 2 या कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहेत, कारण ओरिजिन मधून पास होणाऱ्या तिरक्या लाईन्स आहेत त्या. ठीक आहे. आता आपल्याला हे माहित आहे की पीटी डायग्राम मध्ये ज्याचा स्लोप जास्त असतो त्याचं व्हॉल्यूम कमी असतं. ओके, स्लोप ऑफ 1 कसा आहे, मोर आहे, आणि स्लोप ऑफ 2 कसा आहे, लेस आहे. स्लोप ऑफ 1 इज मोर दॅन स्लोप ऑफ 2 आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ 1 जे आहे, व्हॉल्यूम ऑफ 1 म्हणजेच फी आहे ना. डायग्राम 1, व्हॉल्यूम ऑफ 1 पाहिजे तर इथं फी 1च लिहितो. व्हॉल्यूम ऑफ 1 हे काय असलं पाहिजे, लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ 2 असलं पाहिजे. कारण जिथं स्लोप जास्त तिथं व्हॉल्यूम कमी. बरोबर आहे ना. स्लोप 1चा जास्त आहे म्हणजे 1चं व्हॉल्यूम काय असणार आहे, कमी असणार आहे. आता 1चं व्हॉल्यूम कमी, आता 1चं व्हॉल्यूम म्हणजेच फी ए व्हॉल्यूम. ओके, आणि 2चं व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे, फी बी व्हॉल्यूम येणार आहे. म्हणजे ए पॉइंटला काय आहे, व्हॉल्यूम कमी आहे, आणि बी पॉइंटला व्हॉल्यूम काय आहे, जास्त आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, व्हॉल्यूम इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. ओके, याचा मिनिंग काय होतो, ए टू बी जाताना काय होणार आहे, व्हॉल्यूम इज increasing. Volume is increasing. Okay, so that is the answer. Okay, students.